नमस्कार. प्रतिभा चॅनल मध्ये सगळ्यांचं खूप स्वागत आहे. आणि आज आपण इथे DIY राखी मधला दुसरा पार्ट बघतोय, ज्यामध्ये मी माझ्याकडे बॅक स्ट्रीप होती त्यापासून ही राखी बनवते. बॅक स्ट्रीप जर तुम्ही बघितलीत त्याच्यामध्ये व्हाईट आणि ब्ल्यू दोन प्रकारच्या येतात. या फाटत नाही, तुम्ही हाताने कितीही फाडायचा प्रयत्न केला तर या शीट फाटत नाहीत. त्यामुळे यांचा उपयोग हा DIY इयरिंग्स किंवा हे अशा प्रकारचा आपण क्राफ्ट बनवतो त्यासाठी याचा खूप उपयोग होतो. तर इथे मी एक शीट घेतली आहे आणि त्यासोबत माझ्याकडे अगदी बारीक आकाराचे सीडबीड होते व्हाईट रंगाचे, ते आहेत आणि ब्ल्यू रंगाचा एक टिकली टाइप जे स्टिकर्स असतात ते होते. तर त्यापासून मी आज राखी बनवतेय आणि ही मोराची राखी आहे, मोरपंखाची. शेवटपर्यंत व्हिडिओ नक्की बघा आणि यापासून तुम्हालाही काही आयडिया येईल राखी बनवण्यासाठी, हे नक्की वाटतं. तर आता मी इथे काय करून घेते दाखवते. इथे एक दोरा घेतलाय. तो दोरा मंगळसूत्र बांधताना जो दोरा वापरतात तो आहे, जो की कधीही तुटत नाही. हाताने कात्रीने तुटतो. तर असा दोरा घेतलाय आणि त्यामध्ये मी सीड बीड ओवतीये. डबल दोरा घेतलाय. सीड बीड ओवल्यावर मी मापाने हे लावून घेतेय की किती आपल्याला सीड बीड लागतील पूर्ण त्या टिकलीसाठी. तर हे बघा, मापाने मी हे करून घेतलंय. आता आपण जी शीट घेतली होती त्याच्यावर आपण B7000 या ग्लूने काम करतोय. इथे फॅब्रिक ग्लू यूज करू नका, तो वर्क करत नाही आणि चिकटत सुद्धा नाही त्याला. त्यामुळे कुठलाही जो हार्ड ग्लू असेल तो इथे आपल्याला वापरायचा आहे. तर त्याने मी चिकटवून घेतलाय आणि आपण जो दोरा घेतला होता त्याच्या गाठीमधनं मी एक जी सुई आहे ती पास केली आहे आणि त्याचा आता आपण ड्रॉप शेप करून घेतलाय. तर हा बघा, हा ड्रॉप शेप मी तिथे ओवून घेतेय आणि चार बाजूने टोटली आपल्याला ते जे आहे ते शिवून घ्यायचंय. म्हणजे कुठेही ह्या जे मणी आहे ते तुटणार नाही किंवा बाहेर पडणार नाही. तशी राखी लॉंग टाइम आपण वापरत नाही, पण अशा ज्या विशेष राखी असतात ज्या आपण मोरपंखापासून वगैरे बनवतो त्या आठवण म्हणून ठेवल्या जातात. म्हणून आपण प्रयत्न करायचा आपल्याकडनं की छानपैकी बनली जावी. तर ही चार ठिकाणी मी शिवून घेतलंय. आता त्याच्याभोवती आपण स्टोन चेन जी आहे आपल्याकडे अवेलेबल ती लावून घेऊ. मागे ह्याला गाठ बांधून नको तो दोरा आपण काढून टाकलाय. आता ते स्टोन चेन माझ्याकडे होती तर ते मी ते चिकटवून घेणार आहे. त्यासाठी पण आपण B7000 ह्याच ग्लूचा वापर करणार आहोत. जर तुम्हाला स्टोन चेन नको असेल तर त्या ठिकाणी अजून तुम्ही मोती लावू शकता किंवा जी बॉल चेन असते तीही लावू शकता. डिपेंड्स ऑन यू, तुम्हाला किती छान ते क्राफ्ट करायचं आहे आणि राखी आपली किती सुंदर दिसायला हवी. आता मी हा ब्लू मधल्या टेक्निकचा बेस घेतला होता त्यामुळे ब्लू शीट घेतली आहे. जर तुम्हाला व्हाईट मध्ये मोत्यामध्ये करायचं असेल तर तुम्ही व्हाईट शीट सुद्धा घेऊ शकता, कारण व्हाईट शीट मध्ये ही जे काही काम आहे मोत्याचं तर ते छान दिसतं. पण ब्लू शीट मध्ये जर ते आपण केलं तर ब्ल्यू मागची जी बाजू आहे ती उठून दिसते, म्हणून तसं करू नका. आता माझ्याकडे एक मोरपीस होतं तर ते मोरपीस मी कापून घेतलंय, बाजूचा सगळा पार्ट काढून टाकलाय आणि छोटस मोरपीस घ्या, खूप मोठा घेऊ नका कारण आपल्या ह्याच्यापासून राखी बनवायची आहे. त्याच्या टोकाला मी इथं ग्लू लावून घेतलाय आणि आपण जो बेस तयार केलाय तो इथे लावून घ्यायचा. इथे मी ब्ल्यूला ब्ल्यू बेस घेतला, त्याऐवजी तुम्ही ग्रीन घेऊ शकता, ऑरेंज घेऊ शकता, तो पण छान दिसतो. रेड पण छान उठून दिसतो. आणि इथे सिल्वर रंगाचं माझ्याकडे पट्टी होती, तर ती मी कापून घेतलीय. ही सिल्वर रंगाची गोटापट्टी आहे, ज्याने आपण बँगल्स बांधतो शक्यतो ती पट्टी आपण घेऊ शकतो यासाठी. आणि इथे मी नेहमी जशी सुई बनवते तशी 30 गेजच्या तारेपासून ही सुई बनवली आहे आणि तसा यू शेप करून ह्याच्यात टाकली, कारण हे जे पट्टी आहे हे काय आपल्या सुईमध्ये जाणार नाही. आणि माझ्याकडे निळे आणि पांढरे असे क्रिस्टल होते तर ते मी इथं त्याच्यामध्ये घालून घेतलंय. हे बघा, 3 क्रिस्टल्स घातलेत आणि त्याच्या शेजारी मी हे चिकटवून टाकणार आहे. चिकटवल्यानंतर सुद्धा 24 तास याला हलवू नका, कारण ग्लू चिकटवून त्याला एकदम फर्म व्हायला 24 तास लागतात. त्यासाठी थोडस पेशन्स ठेवा. जर तुम्हाला ऑर्डर असेल किंवा काय तर ते लवकर बनवायचा प्रयत्न करा. रक्षाबंधन आता जवळच आलेली आहे, त्यामुळे जर तुम्ही मार्केटसाठी करत असाल तर लवकरात लवकर तयार करायला घ्या. स्वतःसाठी करत असाल तरीही आठवडाभर आधी तुम्हाला हे करून ठेवलं म्हणजे एकदम तुम्हाला बिंदास राहता येईल. यातले अजून खूप नवीन नवीन डिझाईन्स मी दाखवणार आहे. या बेसिक डिझाईन्स आहेत तर त्यासाठी स्टे ट्यून. मागच्या वेळी माझा राखीचा व्यवसाय खूप छान चालला होता, तर होप सो यावेळी सुद्धा चालेल. तुम्हाला जर ऑर्डर करायच्या आहेत तर त्यासाठी मला नक्की मेसेज करा. नंबर खाली डिस्क्रिप्शन मध्ये दिलेला आहे.
थँक्स फॉर वॉचिंग.